नाशिक शहर दिवसाढवळ्या घडलेली एक घटना जी पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला। रामवाडी परिसर जिथं सकाळचं वातावरण शांत होतं, लोक घराबाहेर आपापली कामं करत असतात, पण त्या गुरुवारी सकाळी अगदी साध्या घरात घडलेली एक घटना सगळ्यांच्याच मनाला घाबरवून गेली। त्या घरात राहत होत्या नंदिनी नायक। त्या सकाळी घरात एकट्याच होत्या। दारावर झालेला ठोका ऐकून त्यांनी दाराकडे पावलं टाकली। दार उघडताना त्यांच्या मनात कसलाही संशय नव्हता, पण बाहेर जे दृश्य होतं ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अनुभव ठरलं। दाराशी उभे होते दोन अनोळखी तरुण, तोंडाला मास्क, डोळ्यात विचित्र चमक। ते साध्या स्वरात बोलले, काकू पत्ता सांगाल का? थोडं पाणी मिळेल का? कोणालाही सहज फसू शकेल अशी ती भाषा। माणुसकी म्हणून नंदिनी दरवाजा उघडतात, त्यांना पाणी द्यावं म्हणून पुढे सरकतात, पण त्यांना अजूनही कल्पना नाही की पुढच्या क्षणात त्यांच्या आयुष्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे। जशी त्यांना हातात पाणी घेतलं, क्षणात ते दोघं झडप घालतात, थेट गळ्यात हात टाकून मंगळसूत्र हिसकावतात। सगळं इतक्या वेगाने घडलं की नंदिनी थरारून गेल्या, पण त्यांनी हार मानली नाही। त्या जीव तोडून झगडल्या, एका चोरट्याचा टी-शर्ट घट्ट पकडला, आरडाओरड सुरू केली। दाराशी मोठा गोंधळ निर्माण झाला। त्या क्षणी जर शेजारी धावत आले असते तर कदाचित चोरटे पकडले गेले असते, पण काही सेकंदातच त्यांनी जोरदार धक्का दिला, नंदिनीचा हात सोडवला आणि पळ काढला। झटापटीत सोनसाखळीचा थोडासा भाग खाली पडला, पण जवळपास 3 तोळ्यांचं मंगळसूत्र घेऊन ते पसार झाले। त्यांचा वेग, त्यांचा प्लॅन, सगळं काही नीट आखलेलं होतं। आणि या घटनेचा सगळ्यात मोठा पुरावा नंदिनीच्या घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा। त्या फुटेजमध्ये सगळं स्पष्ट दिसतं। दार उघडणं, पाणी मागणं आणि क्षणार्धात सोनं हिसकावणं। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रामवाडी परिसरात भीतीचं सावट पसरलं। लोकांच्या मनात एकच प्रश्न, दिवसाढवळ्या आपल्या घरातही आपण सुरक्षित नाही, तर मग कुठे आहोत सुरक्षित? पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण तोवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शेजाऱ्यांनी सांगितलं, सकाळची वेळ होती, आम्हाला अजिबात कल्पना आली नाही। आरडाओरड ऐकली तेव्हापर्यंत ते पळून गेले होते। नंदिनीच्या मनात मात्र अजूनही भीती आहे। त्या धक्क्यातून सावरायला वेळ लागणार आहे, पण या घटनेतून प्रत्येकाने एक गोष्ट शिकायला हवी, अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना 100 वेळा विचार करा। आज पाणी मागण्याचा बहाणा होता, उद्या दुसरं काही कारण असेल, आणि पुढच्या क्षणी काय भयंकर घडेल हे कोणीच सांगू शकत नाही। दार उघडताना सावधान, कारण एक चुकीचा निर्णय तुमच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकू शकतो।